आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:56 झालेली आहेत. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. नमस्कार श्रोते हो, आजचा शब्द आहे वाट. नमस्कार, या. आज बऱ्याच दिवसांनी वाट चुकली देशमुख साहेब. आजोबा घरी आलेल्या पाहुण्यांना बघून म्हणाले. चहा घेत घेत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. मनूच्या डोक्यात मात्र चक्र सुरू झाली. ते गेल्यानंतर मनू आजोबांना म्हणाली, आजोबा वाट सुद्धा चुकते का हो? वाटलंच मला मनू तू हा प्रश्न विचारणार म्हणून. आजी सांगेलच बघ तुला, मी आलोच जरा, असं म्हणून आजोबा घराच्या बाहेर पडले. मनू लगेच आजीकडे गेली. आजी म्हणून तिनं हाक मारली. आजी म्हणाली, अगं भांडीवाल्या मावशींची खूप वेळ वाट बघितली ग, आल्या नाहीत म्हणून भांडी घासत होते. बोल काय हवंय? पुन्हा वाट. आजोबांची वाट आणि तुझी वाट वेगळी ना, असं मनून विचारताच आजीला एकदम धक्काच बसला. मनूला नेमकं काय म्हणायचंय ते काय तिला समजेना. मनून वाट चुकली ते वाट बघितली मधला सगळा किस्सा आजीला सांगितला. आणि मग नक्की मनूचा काय गोंधळ झालाय ते आजीला देखील कळलं. वाट चुकली याचा अर्थ खूप दिवसांनी घरी येणं असा होतो. आणि मी वाट बघितली म्हणजे तुझ्या भाषेत वेट केलं, कळलं का? आणि तू जे मगाशी म्हणालीस ना, तुमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या, त्याचा अर्थ एकमेकांपासून दूर होणे किंवा सगळं संपणे. आणि हे सगळं तू विचारल्यावर माझी सुद्धा वाट लागली. आणि त्याचबरोबर वाट काढणे म्हणजे मार्ग काढणे किंवा शोध लावणे. आणि अजून एक सांगू का, नुसती वाट म्हणजे रस्ता किंवा मार्ग असं नाही. वाटमारी करणे म्हणजे रस्त्यात गाठून लुटणे, लुबाडणे. वाटेस लावणे म्हणजे निरोप देणे किंवा पाठवणी करणे. तर असे हे वाटेचे वेगवेगळे अर्थ. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.